सुहेलभाई, आता जी निवडणूक होत आहे त्याचे नगराध्यक्षपदासाठी तुमच्या पक्षाचे उमेदवार आहेत आणि तुमच्याबरोबर दुसरे एक उमेदवार आहेत. असे एका वार्डमधून 3 मतदान होणार आहेत. तर त्यासाठी तुम्ही लोकांना काय सांगणार आणि तुमची उपाययोजना काय असेल आणि तुमचे लोकांसाठी कोणत्या प्रकारे कामं करणार आहात? आपल्या नगराध्यक्षाचे उमेदवार शिल्पाताई सुर्वे आणि माझ्यासोबत प्रभाग अ मधून रुखसार झकी खान ह्या माझ्यासोबत रिंगणात आहेत. मी सर्व नागरिकांना आवाहन करेन, शिवसेना शिंदे गट धनुष्यबाण या निषेधना बहुमताने निवडून द्या. कारण ह्या अगोदरही आमचे महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री यांच्या विश्वासावर ठेवून सगळ्या जनतेने त्यांना पुन्हा निवडून दिलेलं आहे. आमच्यासारख्या नगरसेवकांना आपण पुन्हा निवडून द्याल अशी मला अपेक्षा आहे. सुहेलभाई, तुम्ही रत्नागिरी नगर परिषदेच्या वार्ड नंबर 16मधून नगरसेवक या साठी उभे आहात आणि गेले 5 वर्ष तुम्ही नगरसेवक होतात. त्यानंतर सतत तुम्ही लोकांचे, आपल्या प्रभागातील लोकांची कामं करत आहात. पुन्हा तुम्हाला एकदा संधी मिळाली आहे, त्याचे कशा प्रकारे तुम्ही सोनं करणार आहात? सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदयजी सामंत साहेब यांचे मी आभार मानेन. त्यांनी मला पुन्हा एकदा उमेदवारी देऊन संधी दिलेली आहे. मागील 2016ला मी जेव्हा नगरसेवक झालो त्यानंतर प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्याबाबत आम्ही परिपूर्ण असा प्रयत्न केलेला आहे. रस्ते असतील, गटार असतील, पाणी असेल, वीज असेल, याबाबत नगरपालिकेने ज्या ज्या सुविधा उपलब्ध करून द्या त्या सुविधा आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तर म्हणजेच हे काम करताना माझ्यासोबत असणारे कार्यकर्ते आणि पक्षाचे सर्व कार्यकर्ते यांचं सहकार्याने मला मदत भेटलेली आहे. ज्या दिवसापासून तुम्ही नगर परिषदेच्या उमेदवाराचा अर्ज भरला त्या दिवसापासून तुमचा खरोखरच प्रचार चालू झालेला दिसत आहे. प्रचारामध्ये आता तुम्ही मुसंडी मारलेली दिसते. यामध्ये जास्त करून तरुण वर्ग तुमच्याबरोबर फिरताना दिसत आहे. त्यासाठी तुम्ही काय उपाययोजना करणार आहात आणि त्यांना काय आवाहन करणार आहात? नागरिकांना आणि तरुणांना एवढंच आवाहन करीन, आता ज्या निवडणुका आहेत त्यांनी माझं काम बघितलेलं आहे, आपली कार्य बघितलेली आहेत. मी त्यांना एवढंच सांगेन की या मतदानाच्या वेळी आपण कुठल्याही प्रलोभन किंवा आमिषाला बळी न पडता एक सामाजिक कार्य म्हणून आम्ही जे काम करतो, नगरपालिकेची जी पण कामं, विकास कामं करतो, त्यासाठी आम्हाला पुन्हा संधी देऊन हातभार लावावा. आपण आता जी उमेदवारी मिळाली आहे त्याचप्रमाणे तुम्ही मागच्या वेळेला प्रमुख कामे तुमची काय होती आणि आता पुढे काय कामे आहेत तुम्ही त्याबद्दल थोडं लोकांना सांग. मी खरोखर स्वतःला भाग्यवान समजेन की ज्यावेळी मच्छीमार बांधवांचा निसर्ग गाळ उपसाचा प्रश्न निर्माण झाला होता त्यावेळी मी आपले महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री लाडके पालकमंत्री साहेब यांना हा विषय मी त्यांना कानावर टाकला व त्यांना प्रस्ताव दिला आणि तो प्रस्ताव मंजूर होऊन आज 186 कोटी रुपयाचा तो बंधाऱ्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. जो मच्छीमाराचा खूप ऐरणीचा विषय होता, पोटा पाण्याचा विषय होता, व्यवसायाचा, रोजगाराचा विषय होता, तो सोडवण्यात आम्हाला यश आलेलं आहे. काही दिवसातच त्याचा टेंडर निघून तो प्रश्न सुटणार आहे. दुसरं म्हणजे राजवाड्यासारख्या ठिकाणी जेटीची आवश्यकता होती. 2 जेटी आपण मंजूर करून घेतलेली आहे. खरं म्हणजे प्रभागात काम करताना मला खूप अशा संधी मिळाल्यात. आम्ही सामाजिक कार्य करताना आरोग्य शिबिरं म्हणा, रक्तदान शिबिरं म्हणा, शासकीय योजनाचे शिबिरं म्हणा आम्ही राबवलेली आहेत. लोकांसाठी ज्या ज्या सुविधा उपलब्ध होतील, ज्या सोयीसुविधा असतील त्या उपलब्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं म्हणजे सांगायचं म्हणजे मला ह्यासाठी बरं वाटते की आमच्या प्रभागात आणि निकोल प्रभागात आम्ही एक 2 आरोग्य केंद्र अशी उघडलेली आहेत ज्याद्वारे लोकांना रोजची आरोग्य तपासणी करून त्यांना त्यांचं निदान केलं जातं आहे. अशा पद्धतीने आणि राजवाड्याच्या ठिकाणी आपण एक लायब्ररी ओपन केलेली आहे जेणेकरून लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिक तिथे येऊन आपल्या पुस्तक वाचू शकतात, कादंबरी वाचू शकतात, आपलं ज्ञान वाढवू शकतात आणि आपल्या इथे परत बोलू आपले बहुतांशी भाग हा किनारपट्टी लागून असून त्या ठिकाणी संरक्षण कठडीचा प्रस्ताव आपण दिलेला आहे जेणेकरून घरांना होणारं नुकसान हे टाळता येईल. दुसरं म्हणजे राजवाडा हा भाग दाट वस्तीचा असून
त्या भागात आपण बघितलं की फायर फायटर जाणं खूप आव्हानाचं होतं आणि आग लागली किंवा अशी आपत्ती व्यवस्थापन समस्या निर्माण झाली तर आपण त्याला तोंड देण्यास सक्षम नव्हतो. पण मागील वर्षीच आपण फायर वॉल राजवाड्यात बसवले जेणेकरून तिथल्या नागरिकांना आपत्ती व्यवस्थापनाचा जो पण धोका निर्माण होऊ शकेल तो धोका त्याच्यापासून दूर होऊ शकतो. आपण पाण्याच्या लाईनवर ते वॉल बसवलेले आहेत जेणेकरून 24 तासात कधीही कुठल्या प्रकारची त्याची हानी झाली तर ती हानी आपण तात्काळ थांबवू शकतो. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.